ट्रेडिंग करत आहेत. बेसिक ट्रेडिंग फ्री आहे, ॲडव्हान्स ट्रेडिंग फ्री आहे, लाईव्ह ट्रेडिंग फ्री आहे. भरपूर लोक अकाउंट ओपन करत आहेत, पण नवीन लोकांना डिपॉझिटला प्रॉब्लेम येतोय. समजून घ्या सर्वांनी कसं डिपॉझिट करायचं आहे. आपला जो जीटीसी ब्रोकर आहे, लिगली 20 वर्षाचा ब्रोकर आहे आणि ट्रस्टेड आहे. मी 2018 पासून यूज करतोय. मला चांगला रिस्पॉन्स आहे. बरेच लोक लोकल ब्रोकरच्या ठिकाणी डिपॉझिट करतात, विड्रॉला प्रॉब्लेम होतो. इथे तुम्हाला सेफ डिपॉझिट आहे, सेफ विड्रॉल आहे. आणि त्यासोबत माझा मित्र पण जीटीसी ब्रोकरमध्ये जॉबला आहे, दुबई मध्ये नाही का, त्यांच्या मेन ऑफिसला. त्यामुळे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम आला तर सोल्युशन मिळतं चांगलं. त्यामुळे डबल चांगलं, आपल्याला चांगलं आहे. पण हा ब्रोकर लिगली आहे, लक्षात घ्या. तुम्ही वेबसाईटला किंवा ऑनलाईन पण चेक करू शकता सगळ्यांनी. कारण का बरेच लोक फसतायत लोकल ब्रोकरमध्ये डिपॉझिट करून. जसं आपण बँकेत पैसे सेफ ठेवतो चांगल्या बँकेमध्ये, जसं इंटरनॅशनल बँक आहे, पतसंस्थेमध्ये ठेवत नाही, तसं लोकल ब्रोकरसोबत काम करू नका. लॉंग टर्म जर तुम्हाला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, तर तुम्हाला चांगला लिगली ब्रोकर पाहिजे. तर बघा, डिपॉझिट कसं करायचं आहे, सिंपल आहे. तुमचं अकाउंट व्हेरीफाय झालेलं असलं पाहिजे. आपल्या लिंकच्या थ्रू अकाउंट ओपन झालं पाहिजे. तुम्ही रेफर पण करू शकता लोकांना, दुसऱ्या लोकांना रेफर करून तुम्ही त्यात पण इन्कम करू शकता. तुमचा मित्र ट्रेडिंग करेल, पण त्या ट्रेडिंगवरती तुम्हाला रेफर कमिशन पण आहे. कुठलाच ट्रेनर रेफर कमिशन देत नाही, स्वतः कमवतात. आणि आपण एक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही रेफर पण इन्कम करू शकता. तर डिपॉझिट कसं करायचं बघा, सिंपल आहे. फर्स्टमध्ये जायचं. इथं फर्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं आयनर डिपॉझिट आहे, जीटीसी आयनर. तर इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर वर असं स्क्रोल करायचं. बरेच लोक इथंच थांबतात, डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर काही येत नाही, पण असं स्क्रोल करायचं पुढं खाली तुम्हाला येतं. आणि इथं बघा, तुमचा जो MT5 नंबर आहे तो बघायचा व्यवस्थित. बऱ्याच ठिकाणी MT4 जातो आणि तुम्ही MT4ला म्हणताय डिपॉझिट केले, तर अकाउंट ओपन करताना 2 अकाउंट ओपन होतात, MT4 MT5. त्यामुळे बघायचं तुम्ही MT4 आहे का MT5 आहे. इथे MT5 क्लिक करायचं आहे. आणि किती डॉलर डिपॉझिट, किती डॉलर करायचे आहेत, $200. तर खाली सबमिटवर तुम्हाला आयनरमध्ये क्लिक करायचं. आयनरवर क्लिक केल्यानंतर अमाऊंट येते. अमाऊंट आल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा, PPT IMPS हे 6,000 पासून 50,000 डिपॉझिट करू शकता, किंवा 6,000 पासून 1,00,000. तर खाली काय आहे, EXK IMPS. तिथे QR कोड येतो, QR कोडवर करायचं नाही, IMPS करा. पहिला ऑप्शनच करा शक्यतो. इथं सिलेक्ट करतो, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर बघा सर्वांनी लक्षात घ्या, व्यवस्थित सिंपल आहे. UPI वर QR कोड येतो, UPI वर ऑप्शन करू नका. UPI वर म्हणजे QR कोडवर जास्त पेमेंट होत नाही. IMPS करा. IMPS वर क्लिक करा. तर तुम्हाला IMPS क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप येते. तर तुम्हाला बघा, इथं अकाउंट नंबर येतं, बेनिफिशियरी नेम येतं, कोणाच्या नावाने तुम्हाला डिपॉझिट करायचं आहे. जीटीसी ब्रोकर हे सगळं डिटेल पाठवतं, बँक नेम, IFSC कोड सगळं पाठवतं. इथं UTR पेमेंट केल्यानंतर UTR पण इथं 12 अंकी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट, तिथं प्रॉपर UTR, त्या स्क्रीनशॉटमध्ये UTR, तुम्ही किती पेमेंट आहे, अमाऊंट आली पाहिजे, सगळं स्क्रीनशॉट इथं चॉईस फाईलमध्ये अपलोड करायचं. इथं काय करायचं, चॉईस फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा, इथं चॉईस फाईलवरती क्लिक केल्यानंतर अपलोड करायचं आहे. आणि त्याच्या खाली बघा, तुम्हाला टायमिंग आहे इथं 24 मिनिटाचं पेमेंट करायचं टायमिंग आहे. बरेच लोक काय करतात, 24 मिनिटं होऊन गेल्यानंतर पेमेंट करतात, त्यामुळे होत नाही पेमेंट. त्यामुळे तुम्हाला ह्या टाइम ड्युरेशन आहे, टाइम ड्युरेशनमध्येच पेमेंट करा. आणि पेमेंट केल्यानंतर पेमेंट कंप्लीट यावर क्लिक करा आणि 5-10 मिनिटं थांबा. तिथं सक्सेसफुली येतं, फिरून फिरून काय करतं, सक्सेसफुली येतं. हे सक्सेसफुली आल्याशिवाय बॅक येऊ नका. बरेच लोक पेमेंट करतात आणि पेमेंट कंप्लीटवर क्लिक करत नाहीत, सक्सेसफुली होत नाही, बॅक येतात, पेमेंट होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इथं टाइम ड्युरेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंटवर झाल्यानंतर हे सगळं UTR ॲड केल्यानंतर, UTR फोटो ॲड केल्यानंतर मग पेमेंटवर क्लिक करायचं आहे. ओके, लास्टला तुम्हाला सगळं ॲड करून पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि पेटीएमवरून पेमेंट करू नका. पेटीएमवरून पेमेंट होत नाही. फोनपे, गुगल पे करा, किंवा तुमच्या बँकेमधून ऑनलाईन करा. तुमची HDFC बँक असेल, ICICI असेल, ऑनलाईन त्याच्यावर तुम्ही हे सगळं ॲड करून, कॉपी करून, ॲड करून, नाव बिव ॲड करून तुम्ही पेमेंट करा. पण बघा, तुमचा UTR कसा असला पाहिजे. बऱ्याच लोकांना UTR लक्षात राहत नाही. UTR कसा असला पाहिजे, तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. तर तुमचं पेमेंट केल्यानंतर UTR बघा, तुमचं इथं UPI असला पाहिजे, तुमची इथं अमाऊंट असली पाहिजे वर. हे सगळं त्यामध्ये तुम्हाला आलं पाहिजे. काही काही लोक बघा, असं स्क्रीनशॉट काढतात आणि दुसऱ्याच्या मोबाईलवरून स्क्रीनशॉट काढू नका. दुसऱ्याच्या मोबाईलवरचा फोटो काढू नका. तो अपलोड होऊन सुद्धा अप्लाय होत नाही. तुमच्याच मोबाईलमधून पेमेंट करून हा स्क्रीनशॉट काढायचा आहे. मोबाईलवर फोटो काढून अपलोड नाही करायचं, हे अप्लाय होत नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या. तर हा फोटो काय करायचा, इथं फाईल चॉईसमध्ये अपलोड करायचा आहे. आणि मग खाली तुम्ही पेमेंटवर UTR ॲड केला. UTR तुमचा नंबर ॲड केला 12 अंकी, म्हणजे ट्रान्झॅक्शन ID जो 12 अंकी असतो त्यालाच UTR म्हणतो. ओके, कधी कधी बघा तुमचं पेमेंट असं बघा, पेमेंट केल्यानंतर इथं बघा UTR पण असतो, खाली UTR आहे. ओके, सगळं अपलोड करायचं आणि ते स्क्रीनशॉट तुम्ही टाकायचं आहे. ओके, तर अशा पण तुम्ही करायचं. पेमेंट जर चुकून जर नाही आलं, तर तुम्हाला काय करायचं बघा, जीटीसी हेल्पडेस्कला हे सगळं करून, जर आलं नाही, दिसत नसेल, दिसतंच लगे, पण दिसलं नाही, तर हेल्पडेस्कला काय करायचं, सपोर्ट टीमला तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट टीमला तुम्हाला इथं न्यू तिकीट जनरेट करायचं आहे. आणि तुमचा डिपॉझिट विड्रॉल ऑप्शन टाकायचा आहे. इथं प्लीज तुमचा अकाउंट नंबर, खाली माय माय अकाउंट काय टाकायचं बघा, सब्जेक्टमध्ये लाईव्ह डिपॉझिट नॉट अ शोईंग, इथं काय करायचं असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा, रिक्वेस्टेड टीम, खाली माय अकाउंट लाईव्ह डिपॉझिट नॉट अ शोईंग, आणि माय डिटेल्स खाली काय करायचं, माय डिटेल्स लॉगिन ID, GTC लॉगिन ID, म्हणजे तुमचा जो लॉगिन ID तो टाकायचा आहे. खाली MT5 नंबर, आणि तो अपलोड करायचा फोटो कोणता, तुम्ही पेमेंट केलेला स्क्रीनशॉट, त्यात अमाऊंट, UTR नंबर, ट्रान्झॅक्शन ID सगळं आलं पाहिजे, तोच इथं अपलोड करायचा. बरेच लोक चुका करतात,
नुसतंच ते UTR नसतो, नुसतंच फोनपे गुगल पेचा पेमेंट सक्सेसफुल झालेला पेमेंट ऍड करतात. UTR ट्रान्झॅक्शन आयडी सगळं आलं पाहिजे, ते अपलोड करायचं आहे. आणि हे केल्यानंतर बघा तुम्हाला 10-15 मिनिटात तुम्हाला पेमेंट शो दिसतं. अशा पद्धतीने करा. आणि दुसरा मुद्दा, नवीन लोकांना बघा, नवीन अकाउंट ओपन केलं, डिपॉझिट केलं, ट्रेड ऍक्टिव्ह होत नाही. ट्रेड ऍक्टिव्ह म्हणजे काय, तुमच्या ह्याला ट्रेड ऍक्टिव्ह होत नाहीत. तुम्हाला ती पण रिक्वेस्ट पाठवावी लागते. इथं ट्रेड बघा लागत नाहीत, म्हणजे दिसतच नाही. हे स्क्रीनशॉट काढायचे तुमच्या मोबाईलचा आणि तुम्ही काय करायचं, जीटीसी हेल्प डेस्कला काय करायचं आहे, इथं पण सेम तुम्हाला काय करायचं, इथं सेम काय करायचं, न्यू तिकीट करायचं, हेल्प डेस्कला जाऊन सपोर्ट टीमला. तर इथं चॉईस करायचं, तुमचं ऑर्डरमध्ये जायचं आहे आणि इथं तुमचा अकाउंट नंबर तुमचा काय करायचं आहे, माय अकाउंट नॉट ऍक्टिव्ह, नॉट ट्रेड ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, प्लीज माय अकाउंट ट्रेड ऍक्टिव्ह, असं प्लीज अकाउंट ट्रेड ऍक्टिव्ह करा. खाली पण सेम करायचं आहे, रिक्वेस्टेड टीम माय अकाउंट नॉट अ ट्रेड ऍक्टिव्ह अकाउंट, माय प्लीज अकाउंट ट्रेड ऍक्टिव्ह अकाउंट. आणि खाली लॉग इन डिटेल्स, आयडी, लॉग इन आयडी, तुमचा ईमेल आयडी, जीटीसीचा जो ईमेल आयडी आहे तो टाकायचा आहे. खाली तुमचा काय करायचं आहे, MT5 नंबर तो ऍड करायचा आहे आणि तो तुमचा स्क्रीनशॉट, ट्रेड बसत नाही तो स्क्रीनशॉट इथे अपलोड करायचा, कन्फर्म करायचा आहे. 10-15 मिनिटात तुमचा ट्रेड चालू होतो. हे सर्वांनी नवीन लोकांनी लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच. कुणाला प्रॉब्लेम आला तर मला मेसेज करा, मी सपोर्ट करेन.